नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण संडे स्पेशल दम चिकन बिर्याणी बनवणार आहोत। तर बघतानाच इतकी छान वाटते आणि करायला ही इतकी सोपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आता ते चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। त्यासाठी लागणारे मसाले बघा, एक फ्रेश दही घेतलेला आहे, एक मोठा चमचा धना पावडर घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण इथे गरम मसाला तयार करून घेऊया। घरच्या घरी हा गरम मसाला तयार करणार आहोत। तर इथे शाई जिरे घेतलेले आहेत, साधे जिरे घेतले आहेत, वेलची घेतलेली आहे आणि दालचिनी, लवंग हे घ्यायचं आहे आपल्याला। थोडेसे काळे मिरी घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही आहे ना भाजून सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी विदाउट भाजता सुद्धा हे स्टोर करून ठेवू शकता तुम्ही। हा तुम्ही मसाला व्हेज नॉन व्हेज कोणत्याही भाजीला वापरू शकता। खूप छान अशी घरच्या घरी बनवलेला हा मसाला आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही एका काचेच्या किंवा डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता। बघू शकता अशा पद्धतीने किती छान असा हा मसाला आपला तयार झालेला आहे। याच्यातली 2 मोठे चमचे मी इथे घेतलेले आहे याच्यामध्ये घालण्यासाठी। एकदाच एकदम करून ठेवला की आपलं काम पटकन असं होतं, जास्तीसा वेळ लागत नाही। याच्यामध्ये आता लाल तिखट घालून घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं। तर अद्रक लसणाची पेस्ट आहे ना, ही सुद्धा घरी करून घेतलेली आहे। विकतची अद्रक लसणाची पेस्ट खूप दिवसाची असते आणि मग ते चवीला छान लागत नाही किंवा उतरत नाही। मस्त अशी कोथिंबीर, चिरलेला पुदिना आणि तेल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे जितका जास्त वेळ असेल ना, तितका वेळ ही मॅरिनेट करायला ठेवायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये तितकंच चवीला छान उतरते बिर्याणीमध्ये। तर इथे कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी ही तुम्ही ठेवायचे आहे मॅरिनेट करण्यासाठी। बघू शकता इथे व्यवस्थित। आता आपण इकडे चला हे मॅरिनेट करायला ठेवून घेऊया आणि इकडे फोडणीला घालून घेऊया, म्हणजेच की आपला मसाला तयार करून घेऊया। आता इथे बिर्याणी म्हटलं की तेल तर जास्त येणारच। व्यवस्थित असे 2 ते 3 मोठे पातळ असे चिरलेले कांदे आहेत आणि तेल जास्त घातलेले आहे। बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थित हा कांदा परतवून घ्यायचा। अशा स्टेपला कांदा आला ना, गॅस कमी करून घ्यायचा, नाहीतर कांदा जळू शकतो। अशा स्टेपचा कांदा पटकन काढेपर्यंत जळू शकतो, त्याच्यामुळे गॅस बंद करून ठेवायचा। अर्धा कांदा काढून घेतलेला आहे, 2 वेलची, स्टार फुल आणि तमालपत्र ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपण खडे मसाले बारीक करून घेतले, त्याच्यामुळे वरतून जास्त खडे मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे। तुम्हाला जर घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता। आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण याच्यामध्ये घालून घेऊया। मस्त मॅरिनेट झालंय बघा, कलर सुद्धा आलेला आहे। ह्याला व्यवस्थित हलवायचं, 5-1 मिनिटभर आपल्याला हे ठेवून द्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता आपण एक मसाला तयार करून घेऊया, जेणेकरून याची ग्रेव्ही होईल आणि मग आपला राईसला म्हणजेच की भाताला खालून वरपर्यंत कुठेही कोरडा भात राहणार नाही, यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि चवीला सुद्धा छान लागतं। त्याच्यामुळे इथे एक मोठ्या आकाराचा कांदा, 2 टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, याचं वाटण करून घ्यायचं आणि हे जे वाटण आहे ते आपल्या चिकनमध्ये टाकायचं। याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं, परत एक 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ह्याला वाफ काढून द्यायचे। जास्त चिकन इथे शिजवत बसायचं नाही आहे, कारण जर आपण तेव्हा आता बिर्याणी तर भात वगैरे घालणार आहोत, लेअर वगैरे तेव्हा आपलं हे चिकन जास्त शिजलेलं जातं। 10 ते 12 मिनिटं हे चिकन शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, वरूनच दिसत आहे चिकन शिजलेलं आहे आणि बघू शकता किती छान। आता आपण राईस करून घेऊया इथे मस्त। आता इथे अर्धा पाऊण तास हे भिजत ठेवायचं, अर्धा तास। आणि मग इकडे एका भांड्यामध्ये किंवा जे तुमच्याकडे मोठं भांडं असेल त्याच्याकडे 2 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत, शाई जिरे घेतलेले, तुम्ही साधे जिरे सुद्धा घालू शकता। ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला इथे ना लिंबूचं रस, जास्त फक्त रस घालायचा, लिंबा हा असा टाकायचा नाहीये। याचा कडवटपणा आहे ना याच्यामध्ये पूर्ण उतरतो आणि मग आपल्याला खाताना चव लागत नाही। तर तेल टाकायचं आणि मस्त ह्याला उकळी काढून घ्यायची। तोपर्यंत आपण एक छोटीशी टिप्स फॉलो करूया। जेव्हा आपण लेअर देण्यासाठी आपल्याला ना कांदा, कोथिंबीर लागत असते ना, त्यावेळेस आपण काय करतो, एक लेअर द्यावा लागतात। त्याच्यामुळे आपण काय करायचं, असा वेळ आहे आपल्याकडे, ह्या टिप्स जर छोट्या फॉलो केल्या ना तर आपला स्वयंपाक पटकन उरकतो। आता इथे पुदिना, कोथिंबीर, कांदा आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा।
म्हणजे लेअर देताना आपल्याला एक एक करून लेअर देता येणार, पटकन असे हे लेअर देता येतील। अशा पद्धतीने मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं। इकडे उकळी आलेली आहे, आता आपला राईस आपण इथे घालून घ्यायचा आहे बघा। अशी छानशी उकळी काढायची, मगच हे भिजवलेला राईस आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं, 3 मिनिटासाठी हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। अगदी जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही, 70 ते 80% हा राईस शिजवून घ्यायचा, जेणेकरून नंतर आपला हा राईस मोकळा आणि मस्त राहील। राईसचं जास्त भिजल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदा जर आपण हाताने मोडला ना तर त्याचे 2च भाग झाले पाहिजेत। या स्टेपने आपल्याला आता इकडे आपलं चिकन सुद्धा रेडी आहे। आता आपण ह्या चिकनमध्ये आहे ना हा राईस आपण घालून घेऊया। व्यवस्थित पाणी वितळून घ्यायचं चाळणीच्या, तुमच्याकडे मोठी चाळण असेल त्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता याच्यातले अर्धा राईस काढून घेणार आहे, कारण या बिर्याणीला आपण मस्त 2 लेअर देणार आहोत आणि दोन्ही लेअरमध्ये व्यवस्थित आणि खालून वरपर्यंत व्यवस्थित मसाला वगैरे लागावा यासाठी चिकन आणि थोडासा रस्सा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा, अशा स्टेपपर्यंत। आता इथे राईस घालून घ्यायचा। 1 किलो चिकनसाठी 1 किलोच आपल्याला इथे राईस घ्यायचा आहे। तुम्ही थोडंसं राईसचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे आता आपण जे करून ठेवलं होतं ना ते पटकन घालून होतं बघा। आपल्याला काय होतं की राईस एकदा, कोथिंबीर एकदा, पुदिना एकदा असं होत नाही आहे। पटकन आपण एकदाच घेतलं की पटकन टाकता येतं। ही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना ते फॉलो करत जावा आणि मग आपल्याला स्वयंपाक पटकन असं होतो। परत वरतून चिकन घालून घ्यायचं जे आपण काढून घेतलं होतं, परत राईस काढून घ्यायचं, वरून एकदा अशी छान अशी मस्त आपल्याला इथे लेअर देऊन घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये त्या चिकनच्या आपल्याला इथे केसर घातलं होतं भिजत, कलरसाठी घेतलेला आहे, हिरवा कलर घेतलेला। तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता, नाही घेतलं तरी हरकत नाही। वरून मस्त असं साजूक तूप घेतलेलं आहे, मस्त छान सुगंध येण्यासाठी आणि चवीलाही छान असं ही बिर्याणी होते। आता इथे आपण 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित ही बिर्याणी आपल्याला दम देऊन घ्यायची आहे बघा। वरतून ह्याच्यावर त्यानं जाडसं असं ओझंसं ठेवायचं आहे, म्हणजे वरतूनही गरम पाण्याची वाफ आणि खालूनही असं करायचं आहे। नाही गरम पाणी ठेवलं तरी हरकत नाही आहे, तुम्ही काहीही जाडसर असं ठेवू शकता। तर इथे 20 मिनिटं झालेले आहेत, 20 ते 25 मिनिटं तुम्ही हे दम देऊ शकता। आता आपली इथे आहे ना प्रोसेस संपलेली नाही, एक महत्त्वाची प्रोसेस आपली बाकी आहे या बिर्याणीमध्ये। छान असे कलरसुद्धा आलेला आहे। आता आपण इथे काय करायचं, प्रत्येकाच्या घरी कोळसा असतो असंच नाही आहे, तर इथे काय करायचं, एक दालचिनीचा मोठा तुकडा घ्यायचा आणि तो गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचा, म्हणजे की जसं जळलं जातं, आणि एका वाटीमध्ये ठेवून ह्याला आपण दम देऊन घेणार आहोत। तर बघा याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आणि 5 ते 7 मिनिटासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित असं आपल्या ह्या बिर्याणीला सुगंध इतका छान येतो ना, मस्त येतो। ही टिप तुम्ही नक्कीच शेअर करा, फॉलो करा। काढून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही बिर्याणी तयार आहे बघा। अगदी कमीत कमी वेळामध्ये होते आणि झटपट अशी होते आणि नेहमी आपण तेच खातो। मग संडे स्पेशल आपली ही दम बिर्याणी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा संडेला, किंवा असंही तुम्ही केव्हा तुमचं मन असं खायचं करेल एरवीसुद्धा तुम्ही ही बिर्याणी बनवून खाऊ शकता। बघा कलर छान आलेले, मसालेसुद्धा आपले खालून वरपर्यंत व्यवस्थित लागलेले आहेत। किती जवळून दाखवते तुम्हाला, किती छान अशी ही बिर्याणी झालेली बघा। भात कुठेही चिकटलेला नाही किंवा कुठेही तांदूळ तुटलेला नाही आहे आपला, अगदी सळसळीत मोकळा असा हा तांदूळ आपला शिजलेला आहे। अशा पद्धतीने जास्त चिकनसुद्धा ओव्हर कुक करायचं नाही आहे आणि राईससुद्धा करायचं नाही आहे। असं दम वगैरे देवस्तर इतके वाफेने शिजतं ना चिकनसुद्धा, जास्त शिजलं की मग चिकनसुद्धा खावं असं वाटत नाही आहे, छान लागत नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला बघा इथे छान अशी ही आपली बिर्याणी तयार आहे, संडे स्पेशल ही बिर्याणी आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।